हॅलो. आज असं काय झालं आहे जे अम, जे एकदम म्हणजे स्वतःवर सॉरी आर्टिफॅक्ट एपिसोडवर आज शायद मी प्रश्न उचलत आहे का इज दिस रिअली गुड फॉर मी. आर्टिफॅक्ट एपिसोड यस, म्हणजे आजपर्यंत मला आर्टिफॅक्ट एपिसोडचे फायदे दिसत होते, कारण आर्टिफॅक्ट एपिसोड इज अबाउट मी, इज अबाउट माय सेल्फ, राईट. सो आणि समोर येणारे टार्गेट्स ते पण माझेच, सो फायदा पण माझाच दिसून राहिला होता. बट आज मी एक दुसऱ्यांच्या पर्स्पेक्टिव्हने विचार केला, ऍक्च्युली विचार नाही केला, दुसऱ्यांचा पर्स्पेक्टिव्ह ऐकला मी. सो व्हॉट इज दॅट. पहिले आपण हे समजून घेऊ का आर्टिफॅक्ट एपिसोड एक्झॅक्टली आहे का आणि व्हॉट एक्झॅक्टली इट इज. सो आपण हे सुरू केलं होतं की आपल्या लाईफमध्ये मोठे मोठे टार्गेट्स आहे, या मोठ्या मोठ्या टार्गेट्सला अचीव करण्यासाठी मेंटली आय वोंट बी एबल टू डू दिस. कारण अशा वेळेस आपल्याला शायद एक अशा कॉन्फिडन्सची गरज असते की जे आपल्याला सांभाळून राहील, म्हणजे ॲटलिस्ट स्वतःवर विश्वास राहील की आपण हे करू शकतो बा. सो यासाठी मी हे आर्टिफॅक्ट एपिसोड केलं आहे. करीब 3 वर्ष झाले मी आर्टिफॅक्ट एपिसोड करत आहे आणि या 3 वर्षात मला नुसता फायदा दिसून राहिला, ऑलमोस्ट तरी मला वाटतेच. कारण आर्टिफॅक्ट एपिसोड इज एव्हरीडे मला स्टिक ठेवतो माझ्या प्लॅन सोबत, का मला असं जायचं, या वेनी जायचं, इथून तसं प्रमाणे जायचं आणि त्याप्रमाणे मी त्याला फॉलो करतो. राईट नाव मी एका वर्षा अगोदर विचार करत होतो की माझ्यापाशी मी एक डिझाईन इंजिनिअरिंगचा जॉब करीन नागपूरमध्ये. राईट नाव डुईंग इट दॅट. सो इमॅजिनेशनला क्विकली रियालिटीमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो. टार्गेट जेवढे मोठे तर टाइम पण तेवढा मोठा, पण त्यासोबत मेहनत लागतेच आणि डेडिकेशन पण लागतेच. सो आर्टिफॅक्ट एपिसोडचा एकूण एक फायदा म्हणजे हा आहे की मला नेहमी तत्पर ठेवते, प्रत्येक गोष्टीसाठी रेडी ठेवते आणि आपल्याला फोकस ठेवते की आपल्याला तिथपर्यंत जायचं आहे, राईट. आणि दॅट इज रिअली इम्पॉर्टंट थिंग. मला वाटते की हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आपल्या लाईफमध्ये की आपण डेडिकेटेड राहायला पाहिजे, राईट. माझा प्रश्न हा आहे की या गोष्टीमध्ये मी स्वतःला तर विसरून जात आहे. स्वतःला म्हणजे इन द सेन्स की आपण आपले टार्गेट्स, आपले आपले आपली डेस्टिनी, राईट, आपलं काम याच्याकडे सोडून राहिलो आहे. समज जर मला माझी लाईफ बद्दल पण काही विचार करत असेल, मी ऑफकोर्स मी याच्याबद्दल पण बोललो आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये, तर याच्यामध्ये मी जास्त कनेक्टेड नाही झालो आहे लोकांसोबत. म्हणजे समज जर मला काही कनेक्शन वाटते ते मला माझ्यासोबत, मला माझ्या कामासोबत, आणि माझ्यासाठी माझं काम म्हणजे माझी लाईफ. सो म्हणजे मी माझ्या कामालाच पूर्ण लाईफमध्ये झोकून देईन. बट मी एक मॅन आहे, मी एक पुरुष आहे, मी एक ह्युमन आहे, मला पण एक प्रकारे एक मुलगा हवा आहे. सो ऑफकोर्स आय वुड डू मॅरेज, मी लग्न करेल. सो इन दॅट केस काही काही लोकांसाठी लग्न म्हणजे खूप मोठी गोष्ट झाली, खूप खूप इम्पॉर्टंट डिसिजन झालं. माझ्यासाठी लग्न म्हणजे खूप मोठं डिसिजन नाही. माझ्यासाठी लग्न म्हणजे मलाच नाही माहित काय लिटरली. बट त्या लग्नातून इट जस्ट लाईक मी नाही का प्रत्येक गोष्ट फायदा आणि नुकसान यातून डिसाईड करतो का ती गोष्ट माझ्यासाठी चांगली आहे की नाही आहे, राईट. सो इट जस्ट लाईक मी दुसऱ्यांचा जे अटॅचमेंट आहे ते एक्सपिरियन्स केलं नाही. दुसऱ्यांचा अटॅचमेंट म्हणजे की एक पर्सनचा माझ्याशी लिंकअप होते तर तो कसा होते. आता लिंकअप होते म्हणजे व्हॉट एक्झॅक्टली इट इज, म्हणजे की मानून घे तुझी गर्लफ्रेंड आहे. सो ऑफकोर्स तू जे बोलून राहिला आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये तू ते त्या पर्सन सोबत शेअर करशील, राईट. सो ऑफकोर्स एक
अलग सा बॉन्डिंग क्रिएट होते. आणि दॅट बॉन्डिंग इज अ काइंड ऑफ लाईक अ रिअली डिफरंट, खूप वेगळी असते. अं, गोष्ट सांगायची ही आहे की राईट नो या याच्यात आर्टिफॅक्ट एपिसोडची गलती नाही आहे. या ही जस्ट लाईक आपण तो फील एक्सपिरियन्स केला नाही. म्हणजे दुसऱ्या पर्सनचा अटॅचमेंट, राईट, तो आपण एक्सपिरियन्स केला नाही. त्यामुळे आपण प्रत्येक गोष्ट फायदा आणि नुकसान याच्यामध्ये डिसाईड करतो का ती माझ्यासाठी चांगली आहे की वाईट आहे. माझ्यासाठी एक लाईफ आणि कामाव्यतिरिक्त दुसरं काही लाईफ जर म्हणली तर त्यामध्ये मी फायदा आणि नुकसान याच्यामध्ये डिसाईड करतो. राईट, फायदा आणि आता बघ, मी मित्रामध्ये फायदा आणि नुकसान डिसाईड करत नाही. कारण मला माहित आहे राईट नाव मी यांच्यासोबत किती पैसे खर्च केले ना, नुकसान आहे माझी, बट त्याच्यासोबत जो मिळालेला वेळ आहे तो हॅपीनेस आहे आणि तो प्राइसलेस आहे. तो मला कधीच भेटणार नाही. या आणि तो मी किती पैसे उधळले तरी मला तो भेटणार नाही. राईट, इव्हन माझ्या कामामध्ये पण इतका हॅपीनेस राहणार नाही ऍज कम्पेअर टू माझ्या मित्रांसोबत टाइम स्पेंड करीत. सो इनडिरेक्टली याच्यामध्ये माझा फायदा आहे. सो आय स्पेंड, मला वाटेल तेवढा मी पैसा ह्याच्यात खर्च करेन. ओके, अनदर थिंग इज दॅट की हे इम्पॉर्टंट आहे. हे जे आहे ना, हे फॅक्ट आहे ना, हे इम्पॉर्टंट आहे. फॉर व्हॉट? की आपल्याला समजून घ्यायचं आहे की आपल्याला करायचं काय, आपल्याला एक्झॅक्टली करायचं काय. चलो आपण मानून घेऊ थोडसा. म्हणजे मला मला खरंच ऍक्च्युली समजवता नाही येऊन राहिलं एक्झॅक्टली, कारण प्रॉब्लेम असा आहे की मी तो अटॅचमेंट अजूनपर्यंत फील एक्सपिरियन्स केला नाही. या सो दॅट्स वाय आय डिडंट नो हाऊ मच इट इज रिअली इम्पॉर्टंट टू मी. का ते अटॅचमेंट म्हणजे जो पार्टनर सोबत जे अटॅचमेंट वगैरे राहील ती किती इम्पॉर्टंट आहे ते मी अजून एक्सपिरियन्स केलं नाही. त्यामुळे मी आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये त्याचं नुसतं फायदा आणि नुकसान याच्याबद्दलच मी डिसाईड करतो. मी स्टार्टिंगला म्हणलं होतं की आर्टिफॅक्ट एपिसोडवर आज प्रश्न उठला आहे. तर प्रश्न हा उठला आहे की का मी लोकांसोबत डिटॅच झालो आहे या आर्टिफॅक्ट एपिसोडद्वारे. डिटॅच म्हणजे की दूर झालो आहे. सांग, मी काही रॅन्डम एक्झाम्पल घेतो तुझ्या लाईफमध्ये, डिसाईड तू करायचं आहे. ओके, आता रॅन्डम एक्झाम्पल म्हणजे बॅडी इथे आहे, वैभवला कॉल करायचा असेल ना तर तो बॅडीला कॉल करतो. त्याला पैसे वगैरे हवे असेल तर तो बॅडीला कॉल करतो. त्या दिवशी ठीक आहे, त्या दिवशी आपण आता पहिले एक्झाम्पल घेणं, देन त्याच्यानंतर सोल्युशन फाइंड आउट करू. ओके, एव्हरी टाइम सोल्युशन आपण, चलो पहिले प्रॉब्लेम तर शोधून घे. या त्या दिवशी आपल्याला दारू घेऊन जायची होती वर्धेला. दारू घेतली मी, राईट, म्हणजे बादलनं मी आम्ही सोबत गेलो होतो. तर ऍक्च्युली मी विशालला फोन केला आणि म्हणलं की बाबू तुला दारू कोणती हवी आहे. त्यांनी म्हणलं सम सॉर्ट ऑफ व्हाईट रम काइंड ऑफ लाईक दॅट. ओके ठीक आहे. मग देन त्याच्यानंतर काय झालं की त्याच्यानंतर जेवढे काही कॉल्स आले ते बादलच्या मोबाईलवर राहिले, माझ्या मोबाईलवर नाही आले. म्हणजे म्हणजे की तुम्ही घेतली का, तुम्ही निघाले का, तुम्ही बसले का, तुम्ही पोहोचले का, आय डोंट नो. आय डोंट नो. मे बी या छोट्या छोट्या गोष्टी माइंड करा नाही लागत. या बट ऍक्च्युली आपण या गोष्टी आज माइंड करू. आपण या गोष्टीला थोडस तर्क लावू का व्हाय बादल इज रिअली इम्पॉर्टंट, आय एम नॉट रिअली इम्पॉर्टंट. का बादल खूप जास्त इम्पॉर्टंट आहे त्याच्या याच्यामध्ये, ग्रुपमध्ये माझ्यापेक्षा. ऑफकोर्स तुझ्यापेक्षा आहेच. मग मग मी का झिजून राहिलोय. पैसे माझे गेले, टाइम माझा चाललाय, एफर्ट्स माझे चालले आहे, मेहनत माझी चालली आहे. आय डोंट नो, म्हणजे
समहाऊ समवेअर माझ्या आसपास अराउंड जे लोक आहे ते कम्पेअर करत आहे मला बादल सोबत. वाय इज दॅट? मला बादल बद्दल काहीच असं वाटत नाही. लिटरली सांगतो, वन ऑफ दी चांगला फ्रेंड आहे माझा वगैरे. आणि वाय आसपास अराउंड सगळेजण कम्पेअर करतात मला त्यासोबत. आज माझी ट्रेनिंग झाली होती ऑटोकॅड स्ट्रक्चरची, आणि त्याच्यामध्ये एक टावर मला उभा करायचा होता. अविनाश आले आणि म्हणाला की बादल हे 3 घंट्यात टाकू शकते, जे की मला टाकणं नाही झालं दिवसभरात. म्हणजे मी अर्धा टावर उभा केला. अर्धा टावर उभा करायचा आहेच बाकी. सो वाय दे कम्पेअर मी? त्यांनी मला कम्पेअर का केला? बादल सोबत का कम्पेअर केला? चलो अविनाश हा दुसरा व्यक्ती आहे, त्याला आपण कन्सिडर पण नाही करू. राईट ना, आपण कन्सिडर करू की विशालनी बादलला फोन का केला? वैभवला पैसे हवे होते, त्यांनी मला फोन का लावला? मला फोन का नाही लावला? राईट. पिंटीला फोन करायचा असेल तर बादलला फोन का करतो? हा, सांग ना, व्हॉट इज एक्झॅक्टली इट इज? प्रत्येक वेळेस बाय मिस्टेकली किंवा होते वगैरे असं राहत नाही. समहाऊ सम सर्टन लेवलवर काही व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसाठी इम्पॉर्टंट असतात, त्यामुळे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट लवकर होतो ऍज कम्पेअर टू अशा व्यक्तीशी जो व्यक्ती इतकं असं कॉन्टॅक्ट मध्ये राहत नाही. त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय तुझा? तू जास्त चॅट करत नाही. लिटरली सांगतो, ग्रुपवर तू चॅट करत नाही. प्रत्येक जण चॅट करतात, मी चॅट करत नाही, कारण मला सवयच नाही चॅटिंग करण्याची वगैरे. ओके, ठीक आहे. त्यामुळे ते डिस्कनेक्टेड होतात शायद. आय डोंट नो. आय रिअली डोंट नो. मला काहीच माहित नाही. लोक तुझ्याबद्दल का विचार करतात? मे बी का विचार करत असेल? तू कधी याचा विचार केलाय? सांगू, मी आर्टिफॅक्ट एपिसोड जेव्हा सुरू केलाय ना, तेव्हापासून मी कम्प्लिटली हलकट झालोय. या म्हणजे बाहेरचे लोक माझ्यासाठी का विचार करतात किंवा माझ्याबद्दल काय विचार करतात याच्याबद्दल मी काहीच थिंक करत नाही. लिटरली सांगतो, खरं सांगू, मी काहीच थिंक करत नाही. राईट ना, मी आता थिंक करायला लागलोय, कारण बादल असं काही बोलला वगैरे. जस्ट लाईक, म्हणजे एक माझ्याबद्दलचं जे काही पर्स्पेक्टिव्ह आहे ते बादलने मला सांगितलं की तुझ्याबद्दल आम्ही असं असं प्रमाणे विचार करतो वगैरे. तर मी थोडासा विचार करायला लागलो की व्हॉट पीपल थिंक अबाउट मी. एम आय डिफरंट? एम आय समथिंग डुईंग रॉंग? मी काहीतरी गलत करत आहे? मग माझ्यासोबत गलत का होत आहे? म्हणजे व्हाय? याच्यामध्ये मी ब्लेम कोणालाच करू? माझी जे वागणूक आहे त्याच्याबद्दल की आय डोंट नो. लिटरली सांगतो, मला काहीच कळून नाही राहिलंय की का मी, म्हणजे मला असं वाटतंय की माझ्यासाठी जे लोक खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, हे जे 6 मित्र आहे, का त्यांच्या मनात माझ्याबद्दल काहीच भावना नाही राहिली? I'm just a guy who doesn't have anything, just have money and have a job, but don't have a girlfriend or don't have a thing to say anything. हा, ह्याच्यामुळे झालंय. आपण याच्यावर का करू शकतो? आता राईट नो नाही का, आता आपण, तू नाही का, आज तू हाच विचार कर की लोक तुझ्याबद्दल का विचार करते. लोक नाही, लोकांमध्ये फक्त आपले 6 जे क्लोजेस्ट आहे, मला दुसऱ्या लोकांबद्दल काहीच विचार करायचा नाही. काहीच विचार करायचा नाही. राईट. सो लेट्स गेट स्टार्टेड. पहिलं उदाहरण सांग की वैभवने तुला कॉल का नाही केला? ऍक्च्युली त्याला बॅडीला कॉल करायचा होता. त्यांनी बॅडीला कॉल केला. बॅडीने ऍक्च्युली काय केलं, पैसे मागायचे होते त्याला, बॅडीकडूनच मागायचे होते.
त्यांनी बॅडीनी ग्रुपवर सांगितलं की माझा पेमेंट झालाय 14,000 रुपये. राईट. वैभवला पैसे हवे होते तर वैभवनी बादलला पैसे मागितले, कारण वैभवला माहित पडलं का बादलची पेमेंट आलाय. त्यात मी होतोच नाही. वैभवनी माझ्याबद्दल विचार पण केला नसेल. राईट. बादल म्हणे ठीक आहे म्हणे पाठवतो म्हणे. तर बादलनी युपीआय ट्राय केला. आता त्याचा बँक ऑफ इंडियाचं जे सर्व्हर आहे ते काम करत नव्हतं. इव्हन माझं पण नाही करत आहे. म्हणजे माझं पण बँक ऑफ इंडियाचं अकाउंट आहे, मी पण ट्राय केलं, दाखवूनच नाही राहिलं, बँक ट्रान्झॅक्शन काही होऊनच नाही राहिले. सो इट जस्ट लाईक बॅडींनी म्हणलं की तू वैभवला पाठवून द्यावं पैसे. एक जेन्युअन आहे ना, का वैभव त्याचा पण मित्र आहे, माझा पण मित्र आहे, त्याला पैशाची गरज आहे, बादल याच्यातून पैसे ट्रान्सफर होऊन न राहिले तर तू ट्रान्सफर पाठव. आय वॉज द थर्ड गाय. राईट. आता मी येऊन राहिलोय तर आता मी त्याला पैसे पाठवले. राईट. आणि वैभवला भेटले सुद्धा. राईट. तर याच्यामध्ये मी थर्ड व्हील नव्हतो, याच्यामध्ये मी ऍक्च्युअली व्हीलच नव्हतो. याच्यात माझा काही प्रश्न होताच नाही. वैभवला पैसे हवे होते बादलकडून, बादलकडे ट्रान्झॅक्शन झालं नाही त्यामुळे तो माझ्याकडे आला. आयदर बादलकडून झाले असते तर व्यवहार या दोघांमध्ये झाला असता, मी इन्व्हॉल्व्ह झालोच नसतो. राईट. बट बादलचं बँक युपीआय काम करत नव्हता त्यामुळे त्यांनी मला असं म्हणलं. इट वॉज लाईक एक जेन्युअन रिझन आहे, एक जेन्युअन हे आहे का असं झालं बा. इट वॉज लाईक कोइन्सिडंट वगैरे. राईट. कोइन्सिडंट म्हणजे एक आय डोंट, एक सिच्युएशन, एक सम सॉर्ट ऑफ सिच्युएशन झाली या अशा वेळेस. चलो आपण मानून घेऊ आपण एक्झाम हॉलमध्ये आहे, तू बसून आहे, तुझ्यापाशी पेन नाही आहे. राईट ना, तुझ्यापाशी जो पेन आणला होता तो पेन खराब झाला आहे, तुला पेन हवा आहे. तू साईडच्याला म्हणलं पेन आहे का, तर तो म्हणे हो आहे म्हणे. त्यांनी बघितलं त्याच्यापाशी पेन नव्हता. त्यांनी तडकन समोरच्याला विचारलं पेन आहे का, तो म्हणे आहे म्हणे. त्यांनी पेन दिला, त्यांनी पेन तुला दिला. राईट. सो याच्यामध्ये काही प्लॅनिंग नव्हती, याच्यामध्ये काही हे नव्हती. इट्स अ कोइन्सिडन्स. त्याला वाटलं त्याच्यापाशी पेन आहे बट त्याच्यापाशी पेन नव्हता, समोरच्यानी मागितला तर समोरच्यानी तुला दिला पेन. राईट. दॅट्स द फॅक्ट ना, दॅट्स द फॅक्ट. याच्यामध्ये कोइन्सिडन्स, याच्यामध्ये काहीच तर्क लावायची गरज नाही. ऑलराईट. ऑलराईट. चलो नेक्स्ट. विशालनी बादलला कॉल का केला, दॅट इज रिअली राईट. त्याच्यासाठी पण मी एक पॉइंट कन्सिडर करतो. विशालनी मला कॉल केला होता, असं नाही त्यांनी कॉल केला, त्यांनी केला. सेकंड कॉल त्यांनी मलाच केला होता. फर्स्ट कॉल मी केला की दारू आणायची आहे का, तो म्हणे ही दारू आणायची आहे. ओके. माझा फोन होता खिशात. त्याच्यानंतर मग त्यांनी सर्टन सिच्युएशनसाठी किंवा सर्टन कामासाठी जेव्हा पण त्यांनी फोन केला, त्यांनी मला फोन लावला, सेकंड फोन. तर मी फोन उचलला नाही बिकॉज ऑफ मी गाडीत होतो किंवा माझ्यापाशी बॅग होती वगैरे वगैरे, किंवा माझं फोनवर लक्ष नव्हतं. राईट. नंतर आता विशालला वाटलं का म्हणून फोन न उचलून राहिला, मी फोन न उचलून राहिलो तर बादल सोबत आहे तर बादलला फोन करा. तर बादलला फोन केला आणि बादलनी फोन उचलला. राईट. बादलकडून त्याला रिस्पॉन्स भेटला ना. आणि त्याच्यानंतर जेवढे पण कॉल आले तर विशालच्या मोबाईलच्या विशलिस्ट मध्येच बादलचंच नाव झळकत होतं ना, कारण त्यांनी त्याच्या अगोदर माझ्या अगोदर बादललाच कॉल केला आणि तो सक्सेसफुल झाला. तर नेक्स्ट टाइम तो बादललाच कॉल करेल ना, तुला कशाला कॉल करेन, कारण तू तर उचलला नाही फोन. यू हॅव वन मिस कॉल. तुझ्यापाशी मिस कॉल आला होता ना विशालचा, पण तू उचलला नाही. राईट. कारण तू सम सॉर्ट ऑफ कामात वगैरे असेल. बादलनी उचलला तर नेक्स्ट टाइम पासून त्यांनी बादललाच कॉल केला ना. त्या सिनारिओ मध्ये त्यांनी बादललाच कॉल केला, कारण त्याच्या कॉल हिस्ट्रीमध्ये बादलचंच नाव झळकत होतं ना. का रिसेंटली आता बादलला तू कॉल केला आणि तुला बादललाच कॉल करायचा आहे, तर मग त्याने कॉल लावला. राईट. सो याच्यामध्ये कोइन्सिडंट नव्हता आणि याच्यामध्ये तर्क नव्हता. याच्यामध्ये होता नुसता
इररिस्पॉन्सिबल होता. म्हणजे तू फोन उचलला नाही त्याच्यामुळे झालं सगळं. त्याच्यामुळे तू थिंक करायला लागला अशाप्रमाणे. राईट राईट. चलो, आपण हे आता 2 प्रॉब्लेम सॉर्ट आउट केले. आता अविनाश असं काय म्हणला, आता मला त्या व्यक्तीचं मला काहीच फरक पडत नाही, काहीच फरक पडत नाही. तर त्यांनी मला असं काय म्हणलं की बादल हे स्ट्रक्चर 3 घंट्यात टाकू शकते. मी डेफिनेटली सांगतो इथून 100%. टावर मी उभा केला, त्यातले प्रत्येक अर्धा टावर तर मी उभा केला, त्यातले प्रत्येक मेंबर मी उभे केले, प्रत्येक आय चॅनल सी चॅनल वगैरे मी उभे केले. राईट. तर मला माहित आहे का तो टावर उभा करणं 3 घंट्याचं काम बिलकुलच नाही. हा ठीक आहे, थोडेसे जास्त एक्सपर्ट वगैरे असेल तर बनवून देईल 3 घंट्यात वगैरे. बट इट जस्ट लाईक, मी सांगतो तो टावर सरळ सरळ तर बिलकुल नव्हता. त्याच्यामध्ये खूप सारे गॅप्स होते, काही गॅप्स खूप मोठे कुठे, कारण त्या टावर मधून चालला होता डक. आणि छोटा मोठा डक नाही, खूप मोठा डक होता. आणि तो टावरच त्या डकला सपोर्ट होता. तो सपोर्टिंग डक साठी तो टावर बनवला होता. तर काही सेक्शन सिमिलर आहे, बट मधातच मेंबर बदलून जातात स्ट्रक्चरचे. कधी सी चॅनल, तर कधी एल, कधी 2L, तर कधी आय किंवा क्रॉस बेअरिंग वगैरे एकदम वेगळीच होऊन जाते. या सो लिटरली सांगतो, बादल का कोणी घेणं, एवढं सांगतो की विदाउट क्यूसी, विदाउट प्रॉपर, समज जर प्रॉपर वेनी करायचं असेल ना, तर त्या टावरला उभं करण्यासाठी 8 घंटे लागते. 8 घंटे लागते. मला या टावरला उभे करण्यासाठी ऍटलिस्ट 12 घंटे लागेल. आता व्हाय, कारण मी आर्किटेक्चरवर जास्त काम केलं नाही, सो इट जस्ट लाईक माझी तेवढी स्पीड अप नाही. म्हणजे मी पहिले UCS सेट करतो, देन मूव्ह करतो वगैरे वगैरे, असं छोट्या छोट्या गोष्टी वगैरे. सो राईट नाव मला त्याची, म्हणजे मला माहित आहे की या वेनी ते काम होते, बट मी त्याच्यात खूप जास्त काम केलं नाही आहे. त्यामुळे मला ते काम करायला थोडा वेळ लागेल, बट नॉट टू मच. 8 घंटे इन्स्टेड ऑफ मला 12 घंटे लागेल. आणि मी एवढं सांगतो, जर बादलला जरी ते स्ट्रक्चर दिलं असतं ना, बादलनी पण त्याला 8 घंटे किंवा 10 घंट्यामध्ये टाकलं असतं. माझ्यापेक्षा 2 घंट्याने थोडं लवकर टाकलं असतं. आणि अविनाशनी असं का म्हणलं, व्हाय इज दॅट, त्यांनी कम्पेअर नाही केलाय. जस्ट लाईक त्यांनी कम्पेअर नाही केलंय, त्यांनी हे केलं आहे की मे बी अविनाशने असं म्हणल्याने हा त्याच्यामध्ये जॅलन फील होईल आणि हे लवकर टाकण्याचा प्रयत्न करेल, म्हणजे लवकर काम खतम करण्याचा प्रयत्न करेल. बट वन थिंग यू नीड टू रिअलाइज, का कोणतीही गोष्ट तडतडीत केली ना, तर ती गोष्ट कधी सक्सेसफुल होत नाही. थोडा वेळ घे, प्रॉपर वेळ घे, थोडा उशीर झाला चालेल, बट आपण जे प्रॉडक्ट देऊ किंवा आपण जे सर्व्हिस देऊ ते चांगलीच असली पाहिजे ना, A1 क्वालिटीची असली पाहिजे. ठीक आहे, मी 3 घंटा स्ट्रक्चर टाकून देईल आपण, कडकड, काही विचार नाही केला, काही बघितलं नाही, काही मॅच नाही केला, जस्ट सेक्शन मॅच केले वर्षे, बस तडतड सेक्शन कॉपी करत गेले, खतम केला. तर हे नंतर निघणार QC, कारण तो प्रॉपरली RCS ला मॅच नाही. राईट. सो अविनाशने यासाठी म्हणलं होतं की यांनी लवकर काम केलं पाहिजे बा, आणि जे की मी माझ्या स्पीडने मी त्याला बरोबर काम केलं. सो तुझे सगळे डाऊट क्लिअर झाले इथे. चलो, आता आपण अजून एक प्रश्न विचारू, का आर्टिफॅक्ट एपिसोड तुला आयसोलेट करत आहे? आयसोलेट म्हणजे एकटा म्हणजे वेगळा, दुसऱ्यांपासून वेगळा. मे बी शायद यस, आयसोलेट करत आहे शायद, यस. कारण सांगू, मला असं वाटते की आपल्याला समजून घेण्यासाठी, आपल्याला समजून नाही, जस्ट लाईक आयसोलेट कुठे झालो? अरे माझ्यापाशी एवढा चांगला ग्रुप आहे, 5-6 जण फ्रेंड आहे जे वन ऑफ द बेस्ट आहे. राईट. आता ऑफिस मधले जे लोक आहे ते मला आवडत नाही,
काही काही लोक आवडते, काही काही लोक आवडत नाही ऍज अ पर्सन. वाय? कारण हे लोक, सांगू, हे लोक मला माहित आहे का हे समोर एक बोलतात, मागे दुसरं बोलतात. अं, कारण सांगू की हे लोक जज करतात बाय पर्सन, नॉट बाय वर्क. म्हणजे हे कामानुसार लोकांना जज नाही करत, हे लोक जज करतात नुसत्या फालतूच्या गोष्टी पाहिजे. म्हणजे एक व्यक्ती चांगला बोलून राहिला आहे तर तो व्यक्ती चांगला आहे बा, या दृष्टिकोनातून ते लोक त्या व्यक्तीला जज करतात, त्यांच्या कामावरून जज नाही करत. दॅट इज द पॉइंट. आणि हे या पीएमआयचाच प्रॉब्लेम नाही, ऍक्च्युली हा सर्वजणाचाच प्रॉब्लेम आहे. म्हणजे जे लोक त्यांच्यासोबत चांगले बिहेव करत असेल ना, त्याच लोकांना ते व्यक्ती आवडत असतात. मी ऑफिसमध्ये लोकांसोबत एवढा आयसोलेट काऊन आहे? फर्स्ट ऑफ ऑल का जस्ट लाईक याच्यामध्ये माझी शायद माझी वागणूक किंवा माझी जे लोकांसोबत बोलण्याची जे टेक्निक आहे ते पण शायद मॅटर पडत असेल. आता मी कसं आहे की मी लोकांसोबत थोडासा अजीब तऱ्हेने वागतो. अजीब तऱ्हेने म्हणजे की जस्ट लाईक मला असं वाटते का कसं आहे की फ्रेंड आणि मी आतापर्यंत नाही का, हे 6 जण होते, हेच माझी दुनिया होती, मित्र म्हणजे. आणि मी यांच्यासोबत मस्त टाइम स्पेंड करत होतो आणि यांच्यासोबत स्पेंड केलेला टाइम इट वॉज लाईक रिअली ग्रेट. या आता मी ऑफिसवाल्या लोकांसोबत टाइम स्पेंड करतो ना, तर त्यांना वाटते हे काहीतरी नवीनच आहे, त्यांना काहीतरी एकदम अजीबच वाटते. माहित नाही या लोकांना माझ्यामध्ये का वाटते का नाही, बट बहुतच त्यांना एकदम वेगळंच वाटते का हा बंदा काहीतरी वेगळाच आहे. अजीब तऱ्हेने बघतात माझ्याकडं, खूप अजीब तऱ्हेने. मला कळत पण नाही वाय दे लुकिंग ॲज मी लाईक दॅट. का असे ते माझ्याकडे बघतात, बट स्टील ते बघतात. त्यांचं वे ऑफ थिंकिंग माझ्याबद्दल खूपच वेगळं आहे. आय डोंट नो व्हाय, बट या बट लिटरली सांगतो, मला पण याच्याबद्दल काहीच हे नाही. हा इट इज लाईक स्टार्टिंगला मला यांच्यासोबत जेवायला थोडं चांगलं वाटत होतं, बट अनफॉर्च्युनेटली माझा डबा उशिरा यायचा, तर मग मला रिझनच भेटलं की यांच्यासोबत नाही जेवायचं. एक वेळा मी जेवण्याचा प्रयत्न केला तर तेव्हा ह्या लोकांनी मला फोकसमध्ये आणलं. मग तुला काय आवडते ना, का ना, असं तसं वगैरे वगैरे. इट इज लाईक म्हणजे अशा वेळेस काय झालं होतं की या लोकांनी मला ओपन अप करण्याचा प्रयत्न केला आणि मी शायद ओपन झालो होतो बा. जस्ट लाईक दॅट. कारण अशी सिच्युएशन येते ना, कारण आपण आर्टिफॅक्ट एपिसोड मध्येच मोस्ट ऑफ द टाइम्स ओपन अप होतो आणि त्याच्यानंतर असं कोणता व्यक्ती ज्यांनी आपल्याला ओपन अप करण्याचा प्रयत्न केला तर जस्ट लाईक मी लवकर फुटलो. लवकर शायद फुटलो. आय डोंट नो, म्हणजे मी शायद लोकांसोबत इतकं प्रॉपरली चांगल्याने वागत नाही. मला कसं नेहमी कामाशी कनेक्ट होणारेच व्यक्ती हवं. म्हणजे राईट नाव तरी मी हाच विचार करतो. म्हणजे इथून एक्सपिरियन्स आलाय ना, पीएमआय मधून मला एक एक्सपिरियन्स आलाय की लोकांसोबत बोलायचं असेल ना तर मे बी ओनली अँड ओनली रिक्वायर्ड म्हणजे रिलेटेड टू वर्क. म्हणजे आपल्याला कामा व्यतिरिक्त दुसरं काही बोलायचं नाही, हे मी शिकलो आहे या पीएमआय मधून. समोर जाऊन मी हेच टेक्निक वापरेल. म्हणजे समोर जाऊन मी जेव्हा पुण्याला वगैरे जाईल ना, तर समोर जाऊन लोकांसोबत इंटरॅक्शन होईल तर तेव्हा मी कामा व्यतिरिक्तच बोलीन, अन्यथा त्याच्या व्यतिरिक्त बोलणार नाही. इट इज लाईक मी लवकर शिकलो, पीएमआय मध्ये शिकलो. रूम इथे आता मी रूम मध्ये राहतो ना, माझ्या रूममेट सोबत माझं असं काही रे नाही, कारण मला माहित आहे त्या रूममेटची वेगळी लाईफ आहे, मला माहित आहे का माझी पण वेगळी लाईफ आहे. सो इट जस्ट लाईक दॅट का आमच्या दोघांमध्ये रिलेट का आहे ही रूम, जे की आम्ही सोबत राहतो, राईट. तर आम्ही याच्याबद्दलच विचार करतो, बोलतो. म्हणजे हा घर मालक लवडाचा बाल आहे, माझा शोध आहे वगैरे वगैरे असंच. लाईफ मधले काही किस्से सांगायचे असले तर बस असेच घरगुरते वगैरे असं 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 तसं असं वगैरे. आणि शायद मला असं वाटते की हे लोक हलकट आहे. लोक हलकट नाही, अरे लोक हलकट नसतातच. लोकांचा पर्स्पेक्टिव्ह वेगवेगळा असतो आणि प्रत्येक लोक वेगवेगळे असतात. दॅट्स इट. व्हाय यू से समथिंग लाईक दॅट? It's just like they don't really understand you. Why won't they be a हलकट? It's just like they are different. आणि मला त्यांच्यासोबत टाइम स्पेंड करायला कतही नाही आवडत, बिलकुल नाही.
इट जस्ट लाईक आय वॉन्ट टू वर्क, मला माझं काम आहे आणि मला माझं काम करायचं आहे, दॅट्स इट. काम झालं, 8 घंटेची काम झाली, हो. मला यांसोबत कामाव्यतिरिक्त दुसरं कोणतंच रिलेशन ठेवायचं नाही आहे. स्टॉप दॅट थिंग. बोकत जाऊ दे लोक. अनदर, हा आपला क्वेश्चन तर वेगळा झाला. आपला क्वेश्चन हा होता की आर्टिफॅक्ट एपिसोड तुला आयसोलेट करत आहे का. या सो आर्टिफॅक्ट एपिसोड तुला आयसोलेट नाही करत आहे ऍक्च्युली. म्हणजे कसं आहे की हाय राईट ना, तू एक स्वतःच हळूहळू आयसोलेट होऊन राहिलाय. बघ ना, आता आता बादल आहे त्यामुळे तुला शायद कंपनी भेटून राहिली आहे, म्हणजे म्हणजे मित्रांची वगैरे. म्हणजे तुला असं वाटतं का तुझ्या अराउंड आसपास वगैरे आहे. बट जेव्हा अल्टरनेट शिफ्ट वगैरे राहते बादलची माझी, तेव्हा तर कंपनी बिलकुल भेटत नाही आमच्या दोघांची. राईट. अनदर थिंग इज दॅट की माझ्या लाईफ मध्ये जेव्हा मी मित्रांसोबत राहतो तेव्हा मित्रांसोबत राहतो. राईट. आता जेव्हा मी गावाच्या बाहेर किंवा शहराच्या बाहेर असतो तेव्हा कोणी ओळखीचं नसते ना, तर तेव्हा डेफिनेटली मी आयसोलेटच राहील ना, ऑलरेडी आयसोलेटच राहील. इट जस्ट लाईक समज जर मी पुण्याला जाईन तर मी पुण्याला का पिंटी, बादल, वैभव, विशाल सगळ्यांना घेऊन जाईन का? सांग बरं, नाही जाऊ शकणार ना. तर तेव्हा ऑफकोर्स मी एकटा राहीन ना, तेव्हा ऑफकोर्स मी आयसोलेट राहील, जे की ऑलरेडी होतो. खापरखेडाला मी ऑलरेडी होतो. राईट. आता हेच, आणि आर्टिफॅक्ट एपिसोड तुला आयसोलेट करत नाही ना, ना 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 ना, डेफिनेटली नॉट. आर्टिफॅक्ट एपिसोड तुला आयसोलेट पासून थोडं वाचवत आहे, तुला थोडा स्वतःची कंपनी देऊन राहिलाय. अँड दॅट इज रिअली गुड. that is really nice. Yeah, instead of expecting someone company, you should always give your own company. तुला स्वतःची कंपनी भेटायला पाहिजे. आर्टिफॅक्ट एपिसोड ह्याच तर गोष्टीसाठी आहे. आर्टिफॅक्ट एपिसोड यालाच मॅटर करते का तुला स्वतःची कंपनी भेटते. दॅट्स द पॉइंट. सो दॅट इज इट. आपल्याला दुसऱ्याशी काही असं घेणं देणं वगैरे काही नाही. आणि आर्टिफॅक्ट एपिसोड तुला आयसोलेट वगैरे करत नाही. अनदर दॅट, बादल असं म्हणत आहे की तू लग्न करशील तर तू कोणा पोरीसोबत फक्त एक बेबी वगैरे एक्सपेक्ट करशील किंवा ना वगैरे वगैरे. सो लेट मी क्लेरिफाय दिस थिंग. ओके. सो मी हा एक्सपिरियन्स अजूनपर्यंत फील केला नाही. सॉरी, मी हा फील अजूनपर्यंत एक्सपिरियन्स केला नाही. कोणता? एक लेडी, एक बेटर हाफ किंवा एक गर्लफ्रेंड, जे काय म्हणता येईल ते तुझ्या लाईफमध्ये आली नाही. सो तुला कळत नाही का एक्झॅक्टली तिचा प्रॉपगंडा काय, वाय शी इज रिअली इम्पॉर्टंट टू यू. या कारण तुला माहित नाही ना, तुला काहीच सांगताच येणार नाही. म्हणजे हा एक असा पदार्थ आहे तुला कळतच नाही. म्हणजे तुला माहित आहे गुलाबजामुन गोड राहणार आहे, गोड राहणार आहे. पाणीपुरी कडू म्हणजे खट्टी राहणार आहे, खट्टी राहणार आहे. इट जस्ट लाईक बिकॉज यू एक्सपिरियन्स दिस थिंग. तू गुलाबजामुन खाल्ला आहे, तू गुलाबजामुन बघितला, जरी खाल्ला नाही तरी तुला माहिती आहे तो गोडच राहणार आहे. पाणीपुरी बघितली ती खट्टी राहणार आहे, खट्टी राहणारच आहे, कारण ती खट्टीच राहते. राईट. आता एक असा एक घे, तू सुशी खाल्ली आहे का? एक रशियन डिश आहे, तू सुशी खाल्ली आहे का? सुशी मी नाही खाल्लाय. तर सांग बरं तिची टेस्ट गोड आहे, तिखट आहे, कशी आहे? नाही सांगू शकत ना. दॅट्स द पॉइंट. दॅट्स द पॉइंट. तू सुशी लागेस तू बघितली आहे. मी तुला एक इमेज दाखवतो सुशीची. थांब, मला गुगल करू दे. लेट मी गुगल. आपण थोडं तर्क लावण्याचा प्रयत्न करू ना. सुशी डिश येते ना. मोबाईल एवढा आहे, खतम झालाय माझं. हेच तो पॉइंट आहे जे आपल्याला सांगायचं आहे. राईट. का तू सुशी कधी खाल्ली नाही तर यू डोंट रिअली अंडरस्टँड की सुशीचा एक्झॅक्टली टेस्ट कसा आहे, कारण तू कधी त्याला खाल्लंच नाही ना. राईट. गर्लफ्रेंड, वाईफ किंवा जे काय म्हणता येईल, जो पार्टनर आहे आपला, हा तो पण असाच राहील ना की तू त्याला अजूनपर्यंत एक्सपिरियन्स केला नाही, त्यामुळे यू डोंट नो. राईट नाव सुशी अशी दिसते. मे बी आय डोंट नो काय भात आहे का काय, अजिबसीच आहे, बट ही सुशी आहे. या
राईट मी गुगल करून बघून राहिलो आहे. सो दॅट्स द थिंग, दॅट्स द थिंग. आपल्याला हेच समजून घ्यायचं आहे का जी गोष्ट आपल्याला एक्सपिरियन्स केली नाही त्या गोष्टीबद्दल आपल्याला काहीच माहित नाही. त्यामुळे आपण त्या गोष्टीबद्दल नाही का फायदा आणि नुकसान याबद्दल विचार करतो. आता समजा मला सुशी बद्दल विचार करायचा आहे तर मी पहिले विचार करीन का ती सुशी किती रुपयाची आहे, ती फायद्याची आहे का हानिकारक आहे. राईट. जेव्हा मी त्याला खाईन आणि मग मला वाटेल सुबे यार सुशी काय गजब आहे यार, मग तेव्हा नाही का मला काहीच मॅटर करणार नाही. राईट नो आज तू ते मंचुरियन राईस राईट तू याच्या अगोदर खूप कमी वेळेस खाल्लाय, बहुतच कमी वेळेस. लास्ट टाइम आय वॉज ईट लाईक मंचुरियन चायनीज वॉज लाईक 2 or 3 years अगो, कारण मी त्याच्या अगोदर कधी खाल्लंच नव्हतं. आज बादलने मला ते चारलं, मला ते अति आवडलं आणि त्याच्यानंतर मी पुन्हा गेलो पुन्हा खाल्लं. 70 रुपयाची प्लेट घेतली आणि पुन्हा खाल्लं. राईट. दॅट्स द डिफरन्स. दॅट इज द डिफरंट थिंग. हे सगळं वेगवेगळं असं आहे. आणि आर्टिफॅक्ट एपिसोड हे तुझ्यासाठी कधीच हे असं राहणार नाही का तुला तुझ्या स्वतःपासून दूर करत आहे किंवा वगैरे किंवा यासाठी ना 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 बिलकुल नाही. आता मला सांग, ज्या दिवशी तू मित्रांसोबत पार्टीमध्ये होता, खूप टाइम स्पेंड केला वगैरे वगैरे, एव्हरीथिंग वॉज हॅपन, त्या दिवशी वॉज नॉट एबल टू मेक आर्टिफॅक्ट एपिसोड. वाय? कारण तू त्यावेळेस थकला होता ना, त्यावेळेस तू सगळ्या काही गोष्टी एन्जॉय करून थकला होता. तुला तेव्हा तू एकटा फील करत नव्हता, तेव्हा तुला आसपास अराउंड तुझे मित्र होते वगैरे वगैरे, समथिंग लाईक दॅट. सो तेव्हा तुला आर्टिफॅक्ट एपिसोडची गरज नव्हती ना. राईट. तेव्हा तुला आर्टिफॅक्ट एपिसोडची गरज नव्हतीच या, कारण तू एकटा नव्हता. ज्या दिवशी मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करून राहिलो आहे म्हणजे की तुझ्या लाईफ मध्ये आता राईट ना खूप फ्री स्पेस आहे, म्हणजे तुझ्या लाईफ मध्ये असे कोणते मित्र वगैरे आहे नाही, म्हणून तू रेकॉर्ड करत आहे ना. सो दॅट वॉज द एव्हरी डे. आणि जसं मी प्रायोरिटी पण ठरवली आहे का मी एक आर्टिफॅक्ट एपिसोड एव्हरी डे, बिकॉज कारण हे खूप इम्पॉर्टंट पण आहे, मला स्टिक करून ठेवते इम्पॉर्टंट थिंग्स टू डू. सो या आज मी शायद खूप चांगल्याने बोललो बिकॉज ऑफ मी थोडस क्लिअरिफाय केलं स्वतःबद्दलच. आणि आर्टिफॅक्ट एपिसोड बद्दल जे काही क्वेश्चन्स वगैरे बादलनी उचलले किंवा माझ्या मनात वगैरे आले, बादलनी उचलले म्हणजे आज मी शायद नाही का काही व्यक्तीसमोर थोडसा ओपन अप झालो. एव्हरी टाइम आय मेक अ गलती, बट या गलतीपासून आपल्याला सुधारायला हवं. थँक गॉड का तो एकच पर्सन होता. चलो सुरुवात करते हे की आज काय झालं. ऑफिसला गेलो सकाळी 5 वाजता आलो, आल्यानंतर झोपलो, 7 वाजता उठलो. बादल म्हणे भूक लागली, चलो म्हणे. बादल घेऊन गेला त्या चायनीज बंडीवर, तिथे मला ते मंचुरियन राईस खाल्लं, आवडलं मला. त्याच्यानंतर मला पुन्हा आवडलं, मी पुन्हा घेतलं, पुन्हा खाल्लं. जास्त खाणं नाही झालं, मग देऊन दिलं वापस. पैसे केले, पोट भरलं होतं, आम्ही फिरून राहिलो. सो अशा वेळेस नाही का तो प्राचीबद्दल खूप सांगत होता बादल, की असं असं आहे तसं आहे वगैरे वगैरे. मग मी पण थोडासा टॉपिक काढला माझा की मला का मुलगी आवडत नाही बा. राईट. सो जस्ट लाईक तेव्हा असं निघालं की मला मुलगी ऍज अ एक बेबी साठी हवी आहे, आणि जर राहील काही कनेक्शन वगैरे तर मी प्रयत्न करील समाधार. बट समहाऊ मी त्या मुलीमध्ये एक फायदा शोधतो की त्या मुलीकडून मला फक्त एक बेबी हवा, दॅट्स इट. तर याच्यामध्ये बादल खूप अपसेट झाला. त्याने म्हणलं की समज तुला एक मुलगा किंवा मुलगीच हवी आहे तर वाय डोंट यू अडॉप्ट, और तू तिची लाईफ कशाला खराब करते बा. सो मी तेच म्हणलं ना, यामध्ये बादलला कन्व्हिन्स करायची गरज नाही का, कारण बादल ही वॉज राईट, तो बिलकुल करेक्ट होता. बट आपल्याला समज जर त्याचा एक्सपिरियन्स माहित नाही, आपल्याला सुशीची टेस्ट माहित नाही, तर आपण काय जज करू शकतो. राईट.
जेव्हा तो एक्सपिरियन्स आला तेव्हा आपल्याला कळेल ना की हाऊ इम्पॉर्टंट इज दॅट पर्सन. मग तेव्हा मग मला फील वाटेल आपोआप, राईट. मग तेव्हाच ते बॉन्डिंग बनेल. इट वॉज नॉट लाईक दॅट. आणि अनदर थिंग इज दॅट की आपण थोडस लवकर ओपन अप होतो कोणत्या व्यक्तीसमोर, जे की नाही ओपन व्हायला पाहिजे. ओपन अप होतो म्हणजे मी बोलत नाही युजली. म्हणजे सो हे आणि हे सेकंड गलती आहे. फर्स्ट गलती वॉज दॅट डे जेव्हा मी ऑफिसमध्ये त्या लोकांसोबत जेवण करायला आलो आणि तेव्हा मी जे टॅटू काढला होता शांत सुंदर सुशील, त्याच्याबद्दल त्यांनी मला मिनिंग विचारलं होतं की व्हॉट इज एक्झॅक्टली इट इज. तर तेव्हा पण मी ओपन होण्याचा प्रयत्न केला होता अपने आप, विदाउट एनी थिंग लाईक दॅट. सो असं नाही होऊ द्यायचं आहे, राईट. कारण हे लोक जे मला ओपन अप होण्यासाठी प्रयत्न करतात, बाय द एंड दे जज मी. त्याच्यानंतर ते लोक मला जज करतील, जे की मला होऊ द्यायचं नाही. मला बिलकुल त्यांना चान्स द्यायचाच नाही का ते लोक मला जज करतील. कारण त्या लोकांना काहीच हक्क नाही मला जज करण्याचा, बिलकुल नाही, कतही नाही, बिलकुल नाही. So that was the second time you made a mistake. So next time you have to focus. So जर तुला असं वाटलं मनातलं मेक आर्टिफॅक्ट एपिसोड, बट तेव्हा त्या लोकांसोबत हे व्हायचं नाही. ऐकायचं सगळं बट बोलायचं नाही. दॅट इज शांत राहायचं, अंडरस्टँड करायचं, प्रत्येक गोष्टी अनालाइज करायच्या, देन त्याच्यानंतर त्याच्यावर रिॲक्ट करायचं. समज जर गोष्टी आपल्या कामाशी रिलेटेड आहे किंवा वर्कशी रिलेटेड आहे तर तेव्हा बोल ना, कारण तेव्हा तर बोलणं भाग आहे. बट आपली पर्सनल गोष्ट कोणा व्यक्तीसोबत शेअर करणं इट इज नॉट रिअली गुड. आज तू आर्टिफॅक्ट एपिसोड बद्दल सांगितलं बादलला, आणि जे की त्यांनी विचारलं पण नाही, तू स्वतःच सांगितलं. आता हे कशामुळे झालं आहे? हे झालं आहे बिकॉज ऑफ सेम शिफ्ट, सेम टाइम मी स्पेंड करत आहे त्या व्यक्तीसोबत. त्यामुळे अल्टरनेट शिफ्ट असला ना तेव्हा असं बिलकुल येत नाही. आणि अनदर थिंग इज दॅट की जे लोक आपल्याला आवडते ना त्या लोकांपासून आपण थोडस दूर राहायला हवं. कारण सम सर्टन लेवलवर नाही का त्या लोकांना आपण वाईट वाटतो की आपल्या मनात त्या व्यक्तीबद्दल एक प्रकारे अजीबसी भावना क्रिएट होते वगैरे वगैरे. सो डोंट स्पेंड सो मच टाइम, म्हणजे जे लोक आपल्याला आवडतात ना त्या लोकांसोबत खूप जास्त वेळ स्पेंड करू नको, राईट. आता हा वीक होता म्हणा माझ्यासाठी, म्हणजे शिफ्ट चेंज घेतली जस्ट लाईक इट वॉज कोइन्सिडन्स. प्रशांतला शिफ्ट चेंज हवी होती त्यांनी माझ्यासोबत शिफ्ट चेंज घेतली, तर त्यामुळे मला हे सगळं केलं. बट असं होणार नाही. आणि झालोयच ना. म्हणजे हे मला नाही वाटत का हे बादल जस्ट लाईक विसरून जाईल. नाही विसरत बे, पुट्टे नाही विसरत. दे डू अंडरस्टँड. कारण मी खूप कमी वेळेस ओपन अप होतो आणि दे डोंट रिअली, राईट. सो खूप बोललोय आपण, थकलो तर नाही बट ऍक्च्युली सगळं सांगितलंय, आता बोलण्यासाठी काही राहिलं नाही. यस, सगळे डाऊट्स क्लिअर झाले, सगळे पॉइंट्स क्लिअर झाले, सगळं क्लिअर झालं की एक्झॅक्टली व्हॉट इज इट, रॉंग कशात आहे, गलती कशामुळे झाली. यस, राईट. सो खतम करू. आणि हो, पढाई कर. यास आता उद्या तर इव्हिनिंग शिफ्ट आहे आणि उद्या मला वेळ पण आहे. So yes, so this is the Maya Artifact episode number 1329. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.